त्यांनी थोडीशी एंटरटेनमेंट लोकांना थोडं चॅनलला पण एंटरटेनमेंट असेल तर इट्स ओके. जोपर्यंत कुणाचं काही नुकसान होत नाही ना इट इज ओके. माझ्या राज्याचं, माझ्या शहराचं आणि माझ्या मतदारांचं त्याच्यात नुकसान नसेल तर थोडं लोक काय बोलले ते थोडंसं दुर्लक्ष करून आपण आपलं काम करायचं असतं. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे जशी बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद ठेवावी लागते. त्यामुळे लोक थोडं काय बोलतात, ठीक आहे, तो अधिकार आहे त्यांचा. युती आता झालेली आहे तर ती युती नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा इंटरेस्ट म्हणजे खूप जणांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आज अजित पवारांची पण एबीपी माझावरती मुलाखत झाली. मग त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या चर्चेमध्ये होतात, रोहित पवार होते, अमोल कोल्हे त्या चर्चेमध्ये होते. कारण ही युती ऑलमोस्ट तुटली. म्हणजे अंकुश काकडेंनी जाहीर सुद्धा केलं होतं की आता काही होणार नाही, आम्ही स्वतंत्र लढवू दोघे जण. पण मग ती युती झाली कशी, ती कुणी घडवून आणली? कार्यकर्त्यांची, जे लढणार होते त्यातल्या बऱ्याच लोकांची इच्छा होती आणि त्याच्यामुळे ते एक टीमवर्क होतं. त्या टीमवर्कच्या माध्यमातून ती झाली. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा विरोधकांनाही आपण म्हणू अपेक्षेप्रमाणे फार यश मिळताना दिसलं नाही. तुम्ही त्याचं तुमच्या पक्षाच्या बाबतीत काही इव्हॅल्युएशन केलं की हे का झालं? नाही, एक तर आम्ही इव्हॅल्युएशन करतच राहतो प्रत्येक. म्हणजे सरपंचाचं इलेक्शन जिंकलो आणि हारलो, आम्ही जिंकलो तरी आणि हारलो तरी त्याचा नेहमी एक अभ्यास करतो. कारण का तो एक आपल्याला विषय कळतो की काय आहे अशा बाबतीत. आणि तुम्ही जर डेटा पाहिला ना देशात कुठेही साधारण ह्या लोकल बॉडीजच्या इलेक्शन असतात ना, जे सत्तेमध्ये असतात ना तेच त्या जिंकतात. हा देशाचा डेटा. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आम्ही सगळ्या जिंकायचो. त्याच्यामुळे हा साधारणपणे हे मॉडेल जे कोणी राजकारणात आहेत किंवा साधारण रिपोर्टिंग करतात त्या सगळ्यांना हे मॉडेल माहिती आहे. त्याच्यात काही नवीन नाही. ठाकरेंच्या युतीची जेवढी चर्चा झाली तेवढीच पवारांच्या पुण्या आणि पिंपरी चिंचवडच्या होते. अनेक राजकीय नेत्यांनी हा दावा सुद्धा करून टाकलाय की आता निवडणुका झाल्या की शरद पवारांची राष्ट्रवादी ही थेट एनडीएमध्ये जाणार आहे, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनणार आहेत आणि रोहित पवार हे राज्यात मंत्री बनणार आहेत. तुमच्या कानावर आल्या या चर्चा? हो, मी त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवर वाचल्या. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये त्या वाचल्या. काय विचार करता तुम्ही या चर्चा? मी नाही विचार करत फार. म्हणजे जे माझ्या कामाच्या बाहेर आहे त्याचा मी कशाला विचार करू. जे मी एक तर वास्तव तेच जगते. त्याच्यामुळे जे वास्तव आहे ते मला माझं तरी माहिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी होतात. आणि हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मतं मांडायचा आणि आता तर पॉडकास्ट असतील किंवा किती मोठे मोठे मीडियम झाले त्यामुळे त्याच्यात लोक मतं मांडत असतात. आणि आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत. त्याच्यामुळे आम्हाला लोक काय विचार करतात, लोक आपल्याबद्दल काय बोलतात, पक्षाबद्दल काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना या ऐकायच्याच असतात. पण असं का होतं की एका ठराविक इंटरव्हल नंतर ही चर्चा सुरू होते की आता सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनणार, तुम्हाला कुठलं मंत्रीपद मिळणार याची सुद्धा चर्चा होते, त्याच्या बातम्या सुद्धा बाहेर येतात. हे असं का होतं ठराविक इंटरव्हल नंतर? याचं उत्तर माझ्याकडे नाही. 11 वर्ष मी चर्चा ऐकते. 11 वर्ष झाली मोदीजींना येऊन. ते म्हणजे मी 14 पासून ही गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून येत राहते. मला ठीक आहे ना, लोक बोलत राहतात, आपण आपलं काम करायचं. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने मला निवडून दिले आणि माझी पहिली जबाबदारी तो मतदारसंघातल्या मूलभूत सुविधा आणि ज्या कामासाठी त्यांनी मला दिल्लीत पाठवलं आहे त्या कामात पूर्ण निष्ठेने मी ते काम केलं पाहिजे आणि तो करण्याचा मी प्रांजळ प्रयत्न करतो. 19 नंतर म्हणजे 2019 नंतर स्पेशली आपल्या राज्यात असं झालंय की कोण कोणासोबत जाईल ह्याचा काही भरोसा राहिला नाही. जे एकत्र लढलेत ते सुद्धा एकत्र सत्तेत येतील की नाही ह्याची कुठली खात्री नाही. जर का पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीत अशी परिस्थिती उद्भवली की सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याची वेळ आली